बोंधू अशोक खरातच्या प्रकरणामध्ये आता ईडीने उडी घेतली आहे आणि वेगाने तपास सुरू केलेला आहे। अगोदरच ईडीने खरातचे 3 खाते सील केलेले होते। आता अहिल्यानगर जिल्ह्यातील समता पतसंस्थेमधील जे खाते आहेत याची चौकशी आता ईडीकडनं सुरू आहे। मी आता राहत्यातल्या या समता पतसंस्थेच्या समोर आहे आणि ही जी शाखा आहे या शाखेमध्ये जवळपास 57 लोकांच्या नावे 100 खाती उघडली गेली आणि जवळपास 60 कोटींच्या वरती याच्यावरनं ट्रान्झॅक्शन केलं गेलं। या ज्या खात्यांना हा अशोक खरात जो आहे हा नॉमिनी होता आणि तोच हे सगळे व्यवहार करत असल्याचं समोर आलेलं आहे आणि त्या दृष्टीने आता ईडीने कुठेतरी याची जी चौकशी सुरू केली आहे। सकाळी 9 वाजेपासून ईडीचं पथक जे आहे ते या शाखेमध्ये आहे आणि आता जवळपास 6 तास होत आले ईडीकडनं चौकशी या ठिकाणी सुरू आहे आणि यामध्ये आता ईडी जे आहे ते या इथला शाखा व्यवस्थापक असेल किंवा या समता पतसंस्थेचे मॅनेजर असेल यांना ताब्यात घेतंय का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दुसरीकडे सामान्य जे खातेदार आहेत हे येत आहेत आणि जो व्यवहार आहे तो सुरळीत सुरू आहे। दुसरीकडे ईडीने शिर्डीमध्ये देखील धाड टाकलेला आहे। कोपरगावमध्ये देखील ईडीचं पथक आलंय, मिरगावात आहे। त्यामुळे एकंदरीत असं कळतंय की 11 पथकं या भोंदूचे जे सगळे गैरव्यवहार आहे त्यांनी जी माया जमवलेली आहे कुठून जमवली, त्याला कोण त्याला सहभागी होते याचा तपास आता ईडीकडनं सुरू आहे। त्यामुळं काय काय आता समोर येतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। हरीश दिमोटे, न्यूज 18 मराठी, राहता अहिल्यानगर।